डोंगराची जबरदस्त रोड हा, पण मी अर्धी डोंगरी तर टाकली लास्टचा एकदम लागला एकदम झाडी छोटा डोंगर पण आमच्याकडे दाखवता. असा डोंगराची रस्ता आहे शॉर्टकट मस्त पैकी गजाळला म्हणजे. चला मित्रांनो फायनली सामान घेतला जी काय घ्यायचं ते दुकानात थोडा वेळला मग घरशी ठेवलं बॉक्स की भाजीपाला आता सर्व पाणी येत आहे बाहेर त्याच्याकडे जास्त मी दाखवू नाही नाही आता घरासाठी म्हणून दात पण घसेल नाही अजून त्यांना घरा प्रेस घ्यायला लागेल. तर गुड मॉर्निंग सांगेल का तुम्हाला अजून गुड मॉर्निंग. बघा मित्रांनो सिल्वासाचा नवीन ब्रिज एकदम चांगल्या लुकमध्ये दोन्ही साईडला लाईट काय लुक आहे रे जसं वाटतं की मुंबईला आहे. नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो वाजला सकाळचं 5:30 टायमिंग दाखवून ना सीएनजी आपला पहिल्या पेट्रोलवर सुद्धा गाडी चालू त्याची कथा आटत आहे ना सीट बेल्ट नाही लावले ना काही. निघाला मी करून आज जाऊन मार्केट आज जरा ना काय मार्केट हालचाल भाजीपाला स्वस्त आहे महाग आहे. पहिलं आपल्या डेली जाऊन पण आता दोन्ही दिवस पहिला मध्ये दुकान बंद होता ना त्याच्याकरता दिया कोणी नाही होता रे असं करून तर त्याच्याकरता आता मी आज जातो मार्केटला हालचाल नंगे काय आहे भाजीपाल्याचा रेट स्वस्त होतं मग जरा घेईन कारण का आपल्या गावात महाग दर का पाहिजे ना त्याच्याकरता थोडा स्वस्त होता की नाही तर मग काही फिरू. चला मित्रांनो पहिला आपले जाऊन आता सीएनजी टाका आंबोली नंबरकडे आणून जाऊ ना मित्रांनो. पाणीची टायमात तशी झाडामुळे नेरतात ठेवलं ना खांद्यामध्ये आम्हाला मोडून टाकलाय तोडल्यात जात आहे काय तर आपली गाडी नवी गाडी येणार आहे तर ती हो जरा कोण रोडवर आहे शेवटी काय तर कोण काढून टाक नावडी शिकारी छो काढून कोण सांगे ना. चला चला मित्रांनो झाला तर डायरेक्ट सीएनजी टाकायचं पहिला टाइम झाला आहे मार्केटचा. गेला मित्रांनो आंबोली पोहोचला आहे नासगाव जळला आहे 6 वाजायला 5 मिनिटापाक्या पटापट जायला लागेल आपल्याला. हो मग कसं जसा पहत जा उजेडचा तसं मार्केटच वाढत जाय रे बिजा काही नाही. आपल्या जगी माणूस ना मस्तपैकी उठून निजेल झोपेल जाईल 5:20ला उठला सीएनजी टाका आला तर 6 वाजला डायरेक्ट जेव्हा 5,000 पेट्रोलवर काही सांगू पण सांगू जाणार तर काय हालचाल आहे का नाही. आता सीएनजी टाकणं डायरेक्ट जाता मी व्हिडिओ काढा नाही तुम्हाला मित्रांनो बघत राहा. व्हेरी बॅड लक मित्रांनो इथे सीएनजी पंपवर सीएनजी लाईट गेला काही सगळे जोडले झाला घायर आहे ना मी विचार केला तर पेट्रोलवर जायचं तोडले झाला असा प्रॉब्लेम ना काय एवढी एकदम दिसते हो जाऊन फायदा नाही. एसी कुठं आहे 6 तर थोडं आता 6 साडेसहा 7 वाजता पोहोचन बघू 7 वाजतापर्यंत काय का नाही तिकडे वाटेला चारोटी जायला लागेल. चारोटीला जर राहिला तर नसीब. मित्रांनो डहाणूला पोहोचला मार्केटला वाजला 7 आता बघू काय डहाणू मार्केटच्या लोक दाखवतो तुम्हाला. तिला सामान घेतो मार्केटच्या भाग एकदम टाईट आहे रे काय सांगू काय बापरे टांबोटी घेतली ना वांगी बांधून घेतल्या बस मग काय विचार मिरची नका हवी उपडेल नाही तर ठेवा माझी 2-3 पिढीला होती तर नांगा आता काय फक्त नांगायचं काम करायचं नाही पता लागेल शेंडा आला असं समजा सीएनजी टाका नाही ते फार महाग आहे रे. आता तुम्हाला हो नाही दाखवू 140-150 रुपये असं किलो मिरची एकदा नांगा लागेल सीता नक्की जात काय मिरची उपडी लागा नाही तर दोन्ही काही विका घेऊन यायचं 5-1 किलो नाही. मित्रांनो आता इथून जे सामानाचं थोडंफार घेतला निघायला घरीसाठी फार महागाई आहे रे आज. महागाई म्हणजे भरपूर महागाई आहे ती. मिरची सांगली तर 150 रुपये किलो टांबोटी चांगली घेतली तर 50 रुपये बारीक घेतली तर 30-40 रुपये सांगितलं. कोथिंबीर एक जोडीच्या गोळ्या की 110 रुपये बीजेकडे जरा कसं तर 100 रुपये. मी तर उफडला अरे पण 20-30 रुपयाची वस्तू 110 रुपये. मध्येच एकदा भाव दिला होता गेल्या वर्षी पण नवडाक पण तो मध्येच तरी पण फार किंमत आहे ना 10-20 रुपयाला असाच भेटायचा पाला तो काय असं ना पण त्याची पण फार महागाई आहे. त्यावर खजूर विचारा गेला तर 850-900 रुपये बॉक्स म्हणजे फार डबल किंमत आहे रे ही गोष्टीची. जास्तीने थोडाफार चालायचा घेतला आहे फ्लावर वांगी टांबोटी
ती घेतली बस मग काय सांगू मित्रांनो वगैरे. रिक्षाचा चला सीएनजीचा प्रॉब्लेम आहे ना, जरा का पेट्रोल बाटली कसं नाही तर पेट्रोल घ्यायला लागेल. सामान मामा घेतला आहे जरा, आता बरं पेट्रोल पंपवर बोला बाटली करत असेल तर ठीक आहे, नाही तर मग जाणदेस मग नागून दे. म्हणजे सकाळीची रिक्षावालीला काय एवढी काय हो का, तिला काय आठव आम्हीच एकदम एक्सपर्ट पायलट ड्रायव्हर काय होते ना, एवढी ट्रॅफिक आहे तर त्याला गाडी पिकअप त्याला पाठवून दाखव म्हणजे ते चुलथवथा एकसारखं मा गंजाड रस्त्याला हॅलो जा ना. मी सांगे ड्रायव्हर तर आम्ही पण आहे, रिक्षात आम्ही हो एखादा एकूण टायर ते वर्त करत दाखवत आहे मापा हो शिल्लक आहे मग पण आहे म्हणजे हॅलो जा पाय आता 2-3 गाड्या पिकअप हा आम्हाला ती पाय तिची स्पीड आम्हाला इज्जत ठेवा ना असं. ते म्हणजे गर्दीची ना तिनं निघून ना तर ते समोरची गाडी आहे ते पण आहे ना तर टर्न मध्ये पण हलवून नाही करत ना. मग खरोखर ते गंजाड रस्त्याला मी एकदा आपले सोशल मीडियावर यूट्यूबवर टांगेला असा नाही व्हॉट्सअप काय असा काय आता ॲक्सिडेंट झाला तर रिक्षा ते आता पण सध्या पण 1-2 आठवड्या अगोदर पण एखाद पलटी मारता म्हणजे हेलो हिंडा जरा सावकाश घाय कशाला करायच्या. हां घाय राहिली तर ठीक आहे, माणसा भरेल आहे ना फुल हा रिक्षा तर हे पण थोडे झेटेचे आहेत ते काय आपले ते हेलो हिंडा मित्र हो. चला मित्रांनो फायनली सामान घेतला जी काय घ्यायचं ते दुकानात थोडा वेळला मग घरशी ठेवलं बॉक्स हे भाजीपाला आता सर्व पाणी येत आहे बाहेर त्याची काही जास्त दाखवू नाही नाही आता घरासाठी मग दात पण घसेल नाही अजून त्यांना घरा प्रेस घ्यायला लागेल. तर गुड मॉर्निंग सांगेल का तुम्हाला अजून गुड मॉर्निंग. सगळ्याच्या नाक्यावर आहे ना पाणी जबरदस्त लागेल आहे. सकाळची आलो तर कडक वाजलं 8:45 आता जात आहे घरा. चला आता डायरेक्ट घरा जाऊन मिळू कारण काय म्हणतो दिसभर इंडायला लागला नाही तर अवढीची व्हिडिओज का बनवून तर तुम्हाला कशी मजा येईल ते चिकत आपले तसं जाऊ ना मग अजून कुठे तरी जाऊ नाही तर नाही काय हालचाल आहे ती काय बेस वाटेल पाणी कोणाक मस्ती ते दाखव एक नंबर पाणी आहे. पण तुम्हाला दिसेल का नाही दिसेल पण फार मस्त खूप सुंदर असं वातावरण. या वातावरणात असं वाटत ना की मस्त पैकी चिचोर खान बारीक ताव कसे चिचोर खायचे ना एटा टायमात सालीत जाते भजून ठेवायचे काही घडी पण चिवल आहेत चिवल झालं का मग मस्त पैकी नाही तर पाहिजे तेवढे कडे ते खायचे नाही तर मग पकाची लागला सांगते तर झोपून राहायचा तसा वाटा आता मस्त पैकी. हे आता अजूनही मस्त धावून ठेवायचे रिक्षा काढायच्या हे सला एकसारखा ही चिनवायची मजा नाही तर त्याला ती रिक्षा विचार करेल माझा मालिक मशी का तर मला हिंडवं नाही. तर आता निघालो घरा जाई मग परत आपल्या डहाणूसाठी यायचं आहे ना चारोटीला परत जायचं आहे भाजी आणा. तर बघू आता घरी पहिला जाऊ नंतरच्या नंतर बघू पण वातावरण मस्त आहे रे नक्कीच सांगे. काय मित्रांनो बघा मित्रांनो मस्त पैकी आणून तुला काय भाजीपाला जरा काढला फ्रेश झाला तर मस्त पाणी केला आता 12 वाजले ना चारोडीला जरा भाजी आणायला जायचं आपले 3:35 ला किलोमीटर डोंगरेची जबरदस्त रोड हा पण मी अर्धी डोंगरी तर टाकली लास्सा एकदम एकदम झाडी छोटा डोंगर पण आमच्याकडे दाखवता तसा डोंगरेची रस्ता आहे शॉर्टकट मस्त पैकी गजाळला निघे तर मला एवढा फिरून जाण्यापेक्षा अजून आमच्याकडे बघा पाणी नाही रे काल डामला सगळा दुनियाभरचं पाणी पडला आमच्याकडे घराकडनं आता पाणीच नाही इकडे हा सुखा आहे गंजाळला रे डहाणूला फार पाणी पडलं काल हा सगळं आता सध्या पण सकाळीच पण पडत होता रे ना घराकडे सुखा. तर चालत आता डायरेक्ट आपण चारोटीला जाऊ ना मिळू गंजाळ रोडवर पोहोचला आहे आता चारोटीसाठी जाऊ. नवा गंजाळचा सुपर हायवेचा ब्रिज हा ब्रिज असा काय सांगायचा तर ती दिसतंय ती सफर कर तुम्ही काय सांगितलं नका ब्रिज एक नंबर चाल आहे. चला आता जाऊ आता चारोडला जरा घाय आहे रे बिजा काय तर मित्र फायनली आम्ही चारोटी ब्रिजच्या खालचं पोहोचला ना सांगताच गाडी पण आलेली
म्हणजे भाजी पण आले गोट्या देईल 31 कॅरीमध्ये घेऊन नमगा डायरेक्ट घरासाठी निघून आता मी 4 रोडला पोहोचला डिस्कल आहे जसं घेतलं का लगेच जाता उसाट बिलो पण हिला नांगून भिव होती ना ही गाडीचे ठोकलंच होतं काय मोठं मान हा रे थोडंसं धावत मग घडत धावत हो काय ती फार फार मोठा आहे मोबाईलात तरी तसा दिसे नाही ते ना कोणी झेडे धाव सोडेल आहे ना गाडीला पाळती आहे काय हट हट हा उपाय फार मजा आहे ना तर मित्रांनो घरचा आपल्या डहाणूकडे जाणार मग भाजी काही आणायला चारोटी ती आणला ना घरात थोडा कामात होता कामात काय नाही व्हिडिओ एडिटिंगसाठी होता ना तसाच आपल्या एक मित्राचा कॉल आला तर आता तो कसं एकी जागा आहे सिल्वासला तर मी सध्या घरापासून हायवेवर पोहोचला मी थोडा घाई गडबडीचा त्याच्याकडे तुम्हाला सांगता आला नाही पण आता सांगा आता निघूच तर आता मी सिल्वासला जात आहे त्याचा भाऊस पण आपल्या हरीच्या येणार आता आपले सिल्वासला जाऊ त्याला आणा जाऊ जरा की तो आता त्याची खुशखबर आहे ते आपले नागू कारण सध्या आम्ही सिल्वासाठी निघाला तर जाऊ मग तिकडे जाणं काय रस्त्याचा पण मस्त पाऊस मस्त चालू आहे इकडे तुम्हाला समोरचा नजारा दाखवत आहे सध्या आता मी नॅशनल हायवे 48 दापचरी चेकपोस्ट जवळ पोहोचला आहे ना जाऊ आता आपले एकसारखा सांगा ते पण जाऊच त्याला तर अरे पावसाचं जरा ठिकाणा नाही रे जाग पाऊस पडत जाग पाऊस पडत नाही आता कसं काल डहाणूला भरपूर पाऊस पडला 1-1.5 तास मी तिथेच होता आणि घरी येतात एकदम सुकं आणि आज पण तसं झालं डहाणू साईडला पाऊस जाम आहे आणि धानोरी साईडला हा धानोरीचा आहे ना म्हणजे मित्र त्यांच्या इकडे पाऊस अजिबात नाही ना आता इकडे 4 रस्ता धुंदलवाडी या साईडला भरपूर पाऊस आहे पण आता आम्ही हळूहळू जात आहे आणि रस्त्याचा नजारा तुम्ही बघा आता फिरण्यासारखी एक नंबर वातावरण आहे नक्की कुठे ना कुठे आपण जाऊ फिरायला आता लॉंग ड्राईव्हसाठी तर बघा मित्रांनो तुम्ही जर गुजरातवरून मुंबई साईडला येत असेल तर हे चेकपोस्टवर इकडून कार्य आहे ते बायपास रस्ता आहे पण इकडे कधी पण तुम्ही सीट बेल्टचा वापर करा ओव्हर सीट ठेवू नका ब्लॅक काच ठेवू नका तिथे पोलीसवाले ते मामा लोक आहेत ते बघा कारी पकडतात जिथे पण ते मामा लोक असतात ते सॉरी ते मी आता कट करणार पण हे मामा लोक आहेत ना ते हमेशा असे पैसे काढवा चालूच राहत त्याची कथा तुम्ही सीट बेल्टचा वापर करा ना मामाला पैसे देऊ नको ना ते आपल्याला ठेवा तर येताना कधी पण सीट बेल्ट वापरा ओव्हर सीट इकडे एखाद सीट असेलच बाय चान्स तुम्ही उतरवा साईडला ठेवा आणि एखादा जाताना पण मुंबईवरून गुजरात साईडला जाताना पण राहत आहे ते दोन्ही साईडला तर हे चेकपोस्टवर तुम्ही थोडं काळजी घ्या नाही तर फाईन बसेल हा म्हणजे बॉर्डरचा भाग आहे पण दिसत नाही ते हे बघा इथं आपला बॉर्डर हा महाराष्ट्राला आहे ना चौकी आहे ना ही जागा हे बॉर्डर ना इथून हे गुजरात ना याच्या पाठीमागे आपला महाराष्ट्र तर बॉर्डर पार केला आम्ही सध्या गुजरातमध्ये एंट्री केली आहे इकेवाला फार मोकावत आहे त्याला माहीत नाही मी आता व्हिडिओ काढत आहे नाही तर आपल्या थोडंच रेगी आहे ना सपन असं दाखवून मग रांगाशी जाणत मग काय विचार करशी कोणी ते गेला साईडशी जाण दे रे तिला यार खतरनाक नाही बरोबर आपल्या ट्रॅफिक आहे रे जरा गर्दीनं पाणी वाहत आहे आपल्या खेळा पण जास्ती हॅलू जाता 30-60 वर आहे जरा टाइम लागला ते काय नाही पण असते जायचं हे कसं की कंपनीवालीला गाडीच फार आम्हाला कोठे येऊन ठेवत हा मित्रांनो गुजरात चेकपोस्ट आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्या पण गाड्या म्हणजे गुजरातमध्ये एंट्री झाल्या तर इथे त्याचे चेकपोस्ट होते म्हणजे जे काही असेल ते डॉक्युमेंट चेकिंग टॅक्स बॅक्स भरायचे असेल ते म्हणजे बॉर्डर एक प्रकारचा आणि तो पाठीमागे गेला तो महाराष्ट्राचा आणि मधली माहीत नाही पण ते भारतातच हा काय टेन्शन नाही आता आपण गुजरातमध्ये ते एंट्री केली आहे थोड्या वेळात आपण ब्रिज खालून डायरेक्ट राईटला मारू आणि सिल्वास मार्गे जाऊ पण मित्रांनो आपला आता सिल्वासमध्ये एंट्री मारत आता पॉलिस आहे त्याच्याकडे मोबाईल खाली ठेवून नागेखडी पण राहू ती दीव दमन DD म्हणजे तर तिकडच्या बाजूला जे होते आता म्हणजे घाईत आहे रे
त्याची काही तसाला बोलवं नाही ना, घाईमध्ये गडबड ही. पण जेव्हा ते पण आम्ही आता दमन म्हणजे सिल्वासामध्ये जात, हा सिल्वासला काय चेकिंग आहे, काय थांबवलं आहे पोलिस आहे ना, पोलिसने पण आम्हाला दपूनच शूटिंग काढा नाही तर धरती ना. सिल्वासच्या आसपास आम्ही पोहोचलो म्हणजे जवळपास, पण ते काय ते पोलीस नाकाबंदी केली. कोणी ते मोठा मनुष्य खाता तिला जावा ते इकडे आहे तिला, तर मला आम्ही वाटेल तुम्हाला दाखवलं ना उभे हा पोलिसींना पोलिसीचं काय तर घरी बरं नाकाबंदी आहे ते तिला म्हणून आराम करून दिस का नाही काय सांगते. आम्ही वाट पाहत आहोत. ते अर्ध्या गाड्या गेले ना, अर्ध्या आता चुकून ते भारी गाड्या तर गेल्या ना. बिजाई जात हा नेमका काय आहे काय ते मोठा माणूस जात आहे काय मोदी सरकार वाद आहे, पण फार गाड्या गेल्या. पण जाऊन दे आता काय करून गेले ना आता ते. बघा मित्रांनो सिल्वासाचा नवीन ब्रिज एकदम चांगल्या लुकमध्ये, दोन्ही साईडला लाईट, काय लुक आहे रे. जसं वाटतं की मुंबईला आहे म्हणजे मोबाईलपेक्षा म्हणजे असं नजरेने एक अजून एकदम खतरनाकवाला लुक वाटे रे. आम्ही आता जवळ पोहोचलो विनोबा भावे हॉस्पिटलचे. सीटला घेतला आहे ना हारी, सीटला निघालं घेतला पण आहे. आता जाऊ, आता काही थांबलं नाही, कैसी वाटेल थांबा ना. हिचा एक काम करे झाला ते ना, एक गाडीवाला हिचा पडला ना, आलाच नाही ठकून, तर चल मग जाणीव तिला नेतो तिथला वाटेल हटल्यामुळं. पण घेतला आता लगेच जाऊन घरासाठी. दादू काय बाई आहे ते आता घराचं काय की मुगाचं मुगा दाखवते आता, मुगात दाखवून तुम्हाला. आता पहिला पटापट वाजला 7 वाजायला, जाऊ तर घरा जाऊ. तर बघा मित्रांनो आता मी सिल्वास पार केला गुजरात म्हणजे गुजरातमध्ये हा भिलाडला CNG पंपवर. इथे ऑनलाईन CNG आहे ना, तर मग त्याच एकदा फुल करू. आपले 3-4 गाड्या हा सकाळी टाकेल ते पण मला फुल करून घेऊ. कारण की आपले महाराष्ट्रामध्ये आता लाईटीच्या पण ठिकाणा नाही. काल मी सकाळी जायचंच ना की सकाळची गोट व्हिडिओ तुम्हाला दाखल तोडले हो, काही गोठीतील काही मिळलाच नाही. शेवटी मग 4 वाटी ज्यांना डानू जायला लागला, तर तशीच भरून घेऊ. मग पाहिजे भेटलं तर अजून तिकडे येताना ते भरू ना. सीट कसं की 10-12 दिवस इकडे सिल्वासला पाहणी राहिला ना, एखादा घराईन जाईल मला. पण आज असं म्हणजे घरा जात आहे म्हणजे नाही तिकडे फॅमिली आहे जेव्हा आता बाई आहे अरे ती बाईला ना मी जा दिलं तू घरा घेऊन जाऊ. CNG पण भरवतो. CNG नाही गर्दी आहे जास्ती, नाही गर्दी 2-3 गाड्या पण त्याचं म्हणजे हमेशा भेटत असं आहे. गाडी नाही ना डायरेक्ट ऑनलाईन म्हणजे आजची जो आहे काय तर जो गॅस लाईन द्या तिचीच तर आपली जाऊ. नंतर बघूया आपल्या महाराष्ट्रामधला गॅस. SG पंपवर संग एकदा गाडी दाखवा पाहिजे ना, तर तो म्हणजे आपली गाडी एकदा दाखवूनच जाऊ, असं एंट्री मारूनच जाऊ CNG साठी. मित्रांनो शेवटी आपले सुनील शेठचे घरा पोहोचला, म्हणजे ते रोडला धानोरी रोडला, म्हणजे एकदम घराचे फक्त 100 मीटर दूर राहिलं. तर आता आलं जातं पण एखादा ये रोडला नागेल ना, तर दाखवा मला लाईट गेलं. पण तर मित्रांनो फायनली पोहोचला आपले याचे इथे गेला मित्राचे इथे. बस आता व्हिडिओ कशा दाखवू नाही खरे. बघा मित्रांनो सुपर हायवेला धानोरी से आता मी घरी जात आहे ना. सुपर हायवेला एकदम जबरदस्त पाणीचे नाही, एक पण गाडी नाही काही नाही, एकदम अंधकार अजून ना. फार भरपूर पाऊस आहे, म्हणजे भरपूर पावसाला सुरुवात झाली ती. आता एकटाच आहे ना, थोडा मनात घबरावट अशी वाटत आहे. पण तसं काही भ्याजोगतं आपल्या नाही, आपले हरी हो कोणी नाही हवा ना. देवस्कीची हरी आहे त्याची कथा आपल्याला भेट नाही ना. जात हा हळूहळू अर्धेत आला आम्ही कोणीत माहीत नाही, पण समजत आहे तस का सरळ लोक दिसत नाही, पण हळूहळू जात आहे आता तुमची गोटी करतोच.